ही गोष्ट आहे महाराष्ट्राच्या राजकारणातल्या त्या दोन नावांची, एकाच घरातला वाद पण एकाच झेंड्याखाली परतलेली कहाणी. हो, शरद पवार आणि अजित पवार, दोन पिढ्यांचा संघर्ष आणि आता एकाच रणांगणात पुन्हा भेट. प्रश्न फक्त एवढाच, हा एकत्र येणं म्हणजे राजकारणाचा चमत्कार की गुप्त डील? चला शोधूया या राजर्षी शाहू विकास आघाडीच्या मागची खरी गोष्ट. नमस्कार, मी सैफ तांबोळी आणि तुम्ही पाहत आहात अनफिल्टर्ड महाराष्ट्र ऑफिशियल. वर्ष होतं 2023, ठिकाण मुंबई. राज्याची सत्ता काही महिन्यांपूर्वीच उलतापालट झालेली आणि त्या उलतापालतीच्या वाऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भूकंप झाला. 2 जुलै 2023 अजित पवार अचानक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बरोबर मंत्रिपदाची शपथ घेतात आणि पक्षाच्या जनतेला, देशाला एक झटका देतात. त्या दिवसाने राष्ट्रवादी काँग्रेस दोन तुकड्यात विभागली. एक बाजूला शरद पवारांचा मूळ गट आणि दुसरीकडे अजित पवारांचा सत्ताधारी गट. दोन्ही म्हणाले आम्ही खरे, आणि जनतेला प्रश्न पडला, पवार घराण्यातलं घर कुठं फुटलं? एकीकडे शरद पवार ज्यांनी अर्धशतक महाराष्ट्राच्या राजकारणाला दिशा दिली आणि दुसरीकडे अजित पवार ज्यांनी आपल्या चातुर्याने सत्तेची सूत्र हातात घेतली. दोघही एकाच रक्ताचे, पण विचार वेगळे. 2023 ते 2025 2 वर्ष गेली. शरद पवारांनी ठाम सांगितलं भाजपसोबत कोणतीही युती नाही, तर अजित पवार म्हणाले विकासासाठी महायुती गरजेची आहे. या विरोधी भूमिका राजकीय रंगमंचावर दोन वेगळ्या कहाण्या तयार करत होत्या. पण महाराष्ट्राचं राजकारण नेहमीच अनपेक्षित वळण घेणार असतं. फुटीनंतर काही वेळात दोन्ही गटांचे कार्यकर्ते एकमेकांविरुद्ध निवडणुकीत उतरले. सभांमध्ये आरोप, प्रत्युत्तर, टोलेबाजी, काका आणि भाचा हेडलाईन झालं. मात्र या सगळ्यात एक गुप्त प्रवाह वाहत होता. काय पुन्हा एकत्र येतील का? आता दृश्य बदलतं. ठिकाण आहे कोल्हापूर जिल्ह्यातलं चंदगड तालुका. इथे नगर परिषद निवडणुकीचं रणांगण तापलेलं. कार्यकर्ते तयार, पोस्टर्स तयार, आणि अचानक एक बातमी सगळीकडे धडकली. मोठी राजकीय घडामोड. राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र. हो, शरद पवार गट आणि अजित पवार गट यांनी एकत्र येत राजश्री शाहू विकास आघाडी तयार केली. ही आघाडी म्हणजे राज्याच्या राजकारणातील मोठा संकेत होता. आणि या आघाडीचा सूत्रधार कोण? राज्याचे मंत्री हसन मुश्रीफ. हसन मुश्रीफ यांच्या गडिंग्लज कार्यालयात झालेल्या बैठकीत शरद पवार गटाच्या डॉक्टर नंदाताई बाबुळकर आणि अजित पवार गटाचे माजी आमदार राजेश पाटील एकत्र बसले. तासनतास चर्चा झाली आणि शेवटी हात मिळाले. ही फक्त स्थानिक युती नव्हती, ही होती दोन विचारसरणींची एकत्र परीक्षा. एकत्र येण्याचं कारण स्पष्ट होतं, भाजपचा प्रभाव रोखणं. चंदगड नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजप आपलं वर्चस्व वाढवण्यासाठी तयार होती. त्यांच्या पाठीशी होती संपूर्ण महायुतीची यंत्रणा. पण अचानक हा पवार एक्सप्रेस एकत्र निघाला. स्थानिक विकास कामासाठी एकत्र येणं गरजेचं आहे, असा दावा दोन्ही गटांच्या नेत्यांनी केला. पण राजकारणात सगळं इतकं सोपं नसतं. काही जण म्हणतात ही फक्त राजकीय स्ट्रॅटेजी आहे, तर काही जण म्हणतात हे भविष्यातील मोठ्या बदलाचं पहिलं पाऊल आहे. शरद पवार गटाला अपेक्षा होती की स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आपला बेस मजबूत व्हावा, तर अजित पवार गटाला सत्तेत असतानाही जनाधार राखायचा होता. या दोन्ही हेतूंनी एकत्र येणं म्हणजे एक राजकीय लाभाची डील ठरली. हसन मुश्रीफ यांच्या कार्यालयातील त्या मीटिंगमध्ये नेमकं काय झालं, त्यावर आज ही प्रश्नचिन्ह आहे. पण सूत्र सांगतात ही आघाडी फक्त नगर परिषदेसाठी नाही, तर पुढच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीपर्यंत विस्तारण्याची शक्यता आहे. राजकीय निरीक्षक म्हणतात चंदगडमध्ये सुरू झालेली ही लाट पुढे पश्चिम महाराष्ट्रात पसरू शकते, कारण अजित पवार गट आणि शरद पवार गट दोघांचाही इथं चांगला प्रभाव आहे. पण इथेच एक ट्विस्ट आहे. महायुतीतील काही नेत्यांनी या आघाडीला विरोध दर्शवला, कारण त्यांनी पाहिलं ही आघाडी बीजेपीचं समीकरण बिघडवू शकते. अनेक चर्चानंतरही अजित पवार स्वतः या प्रकरणावर मौन बाळगला. तर शरद पवार म्हणतात स्थानिक कार्यकर्त्यांना निर्णय घ्यायचा अधिकार आहे, पण राजकारणात काहीच फक्त स्थानिक नसते. चंदगडच्या गल्लीबोळात आता चर्चा एकच, पुन्हा पवार एकत्र येणार का? कोणी म्हणतं ही फक्त निवडणुकीची खेळी आहे, तर कोणी म्हणतं राजकीय घराण्याचं पुनर्मिलन सुरू झाले. पवार घराणं म्हणजे फक्त पक्ष नाही, ती महाराष्ट्राच्या राजकारणाची ओळख आहे. आणि त्यामुळे त्याचं एकत्र येणं हे केवळ चंदगड पुरतं मर्यादित नसून संपूर्ण राज्यासाठी संदेश आहे. राजश्री शाहू विकास आघाडीने आता बीजेपी समोर नवं समीकरण उभं केलं आहे. भविष्यात पुणे, सातारा, सोलापूर, अहमदनगर सारख्या जिल्ह्यातही अशीच युती तयार झाली तर काय होईल? महायुतीसाठी तो डोकेदुखीचा विषय ठरू शकतो. राजकीय पातळीवर शरद पवार अजूनही किंगमेकर आहेत आणि अजित पवार हे पॉवर सेंटर दोघं पुन्हा एकत्र आले तर महाराष्ट्राच्या सत्ता समीकरणात मोठा विस्फोट होईल. चंदगडची ही कथा फक्त एका नगर परिषदेची गोष्ट नाही, ती आहे राजकीय नात्यांची पुनर्बांधणी. कधी फुटणं आवश्यक असतं बदलासाठी, आणि कधी एकत्र येणं गरजेचं असतं अस्तित्वासाठी. शरद पवार आणि अजित पवार यांच्या या एकत्र येण्याने महाराष्ट्राच्या राजकारणात नवा अध्याय सुरू झाला आहे का, की ही फक्त निवडणूक पूर्वीची राजकीय एकांकिका? उत्तर काळच देईल. राजकारणात कुणी कायमचा शत्रू नसतो आणि कायमचा मित्रही नाही. पुढच्या एपिसोडमध्ये भेटूया.
नव्या राजकीय रहस्यांसह. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.